बोल्हेगाव येथील गुंदेचा कॉलनी येथे माजी सभागृह नेते अशोक बडे यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न. विकास कामांच्या माध्यमातून एकमेकांमध्ये ऋणानुबंध निर्माण झाले. अशोक बडे. बोल्हेगाव उपनगराचा विकास कामातून कायापालट होत आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकास कामे मार्गी लावली जात आहेत. या भागातील नागरिकांनी देखील विकास कामांना साथ देत 20 वर्ष नगरसेवक पदावर काम करण्याची संधी दिली आहे. त्या माध्यमातूनच एकमेकांमध्ये ऋणानुबंध निर्माण झाले आहे. MIDC मध्ये काम करणारा वर्ग या ठिकाणी वास्तव्य करत असून त्यांना मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लावून दिली आहे. नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची विकास कामे झाली असल्यामुळे ती पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर आली नाही. गुंदेचा कॉलनीतील रस्ता काँक्रीटीकरण करण्याचे काम मार्गी लागत असल्यामुळे या परिसराला सुशोभीकरणाचे स्वरूप प्राप्त होईल. असे प्रभागातील विविध विकास कामे मंजूर असून हे लवकरच मार्गी लागतील असे प्रतिपादन माजी सभागृह नेते अशोक बडे यांनी केले. बोल्हेगाव येथील गुंदेचा कॉलनी येथे माजी सभागृह नेते अशोक बडे यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन युवा नेते चैतन्य बडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अनिल कोरडे, प्रवीण गांधी, अशोक गुंदेचा, वामन आडकर, पांडुरंग तगभोर, गणेश पवार, संकेत रावताळे, राहुल बाभड, शुभम भापकर, विजय भांड, अशोक बेंद्रे, अंबादास रावताळे, संजय रिसे, भाऊसाहेब खेडकर, कालिदास देशपांडे, बाबासाहेब भागणे, दिलीप पेडकर, विलास गोफणे, रामदास खोडगे, कृष्णा धिटे, यश शाहू, मंगल भगणे, संगीता पवार, अंबिका पवार, सीमा रावताळे, रिया तिजोरे, ज्योती बोरा, शारदा हिंगमिरे, सुनीता लोंडे, रत्नमाला वांढेकर, सरिता बोरुडे, मिथा तिठे, गायबा कबाडी, तारामती अमृते आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते. या ठिकाणी गुंदेजा कॉलनी अंतर्गत रस्ता मजबूतीकरण आणि काँक्रीटीकरण याचा शुभारंभ चैतन्य बडे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज पार पडलेला आहे. आणि या ठिकाणी पार पडत असताना या भागामध्ये अनेक वर्षापासून जवळपास 20 वर्षापासून या ठिकाणी आम्ही काम करतो. आणि काम करत असताना या ठिकाणी अनेक म्हणजे छोटे मोठे काम असतील, कोणते बंद पाईप गटर असेल, रस्ता असेल, अनेक असे कामं आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. आणि भविष्यातसुद्धा या ठिकाणी अंकुर कॉलनी, व्यंकटेश कॉलनी या भागाला सुद्धा रस्ता काँक्रीटीकरण हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. त्यानंतर माताजी नगर अंतर्गत काँक्रीटीकरण, शेना भवन ते आंबेडकर चौक या ठिकाणी 600ची ड्रेनेज लाईन, त्याचप्रमाणे चक्र स्वामी मंदिर ते अमरधाम हा रस्तासुद्धा त्या ठिकाणी आम्ही जवळपास 50 लाख रुपयाचा त्या ठिकाणी रस्ता आम्ही मंजूर केलेला आहे. त्याचासुद्धा शुभारंभ आम्ही पुढच्या हप्त्यामध्ये घेणार आहे. त्याच नागापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी समाज मंदिरसुद्धा त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. ते सुद्धा पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही रस्ता त्या ठिकाणी करणार आहे. त्याचप्रमाणे आदर्श नगर, पितळे कॉलनी आणि जे काही राहिलेले काम असतात त्या ठिकाणी आम्ही मंजूर केलेले आहेत. आणि भविष्यामध्ये अनेक या ठिकाणी हळूहळू टप्प्याटप्प्याने उद्घाटन घेऊन सदर आम्ही काम या ठिकाणी पूर्ण केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच मला 20 वर्षापासून या ठिकाणी गुंदेजा कॉलनीतल्या नागरिकांचं, आमच्या माता भगिनींचं नेहमीच या ठिकाणी सहकार्य राहिलेलं आहे. आणि भविष्यातसुद्धा सहकार्य अशी अपेक्षा या ठिकाणी मी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आमच्या आदर्श नगरच्या लगत असलेलं आमचं हे फार जुनी म्हणजे आणि प्रेमाची अशी गुंदेजा कॉलनी या ठिकाणी सातत्याने गेल्या 15 वर्षापासून नगरसेवक असणारे आमचे सर्वांचे लाडके अशोकराव बडे यांच्या स्थानिक विकास निधीमधून या ठिकाणी बरेचसे कामं झालेले आहेत. या ठिकाणी मंदिराचा तिथला जो काँक्रीटीकरण झालेला आहे, पाण्याची लाईनसुद्धा झालेली आहे. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या विकास निधीमधून हा जो रस्ता आहे म्हणजे मस्के कॉलेज रोडपासून तर हनुमान मंदिराच्या या संपूर्ण गुंदेजा कॉलनीमध्ये या रस्त्याचं काँक्रीटीकरणचं शुभारंभ आज या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक बडेसाहेब तसेच या आमच्या भागातले सर्व महिला भगिनी, सर्व ज्येष्ठ नागरिक, तरुण युवा मित्र आणि आता सर्वांचे आमचे म्हणजे युवा कार्यकर्ते चैतन्य बडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेला आहे. निश्चित प्रकारे हा रोड अतिशय उत्कृष्ट प्रकारे होईल आणि नागरिकांच्या खरोखर असणाऱ्या बऱ्याच दिवसाची मागणी या निमित्ताने पूर्ण होईल. आज आपल्या इथे जमलेले सगळे ग्रामस्थ गुंदेच्या कॉलनी व बडे साहेब यांच्या
यांच्या उपस्थितीतून आपला आज जो रखडलेला रोड आहे तो त्याचा शुभारंभ त्यांच्या उपस्थित झालेला आहे. आणि इथून मागचं जे त्यांनी काम केलेलं आहे आपल्या बुंदेच्या कॉलनीसाठी किंवा आपल्या प्रभागासाठी ते खूप चांगलं केलेलं आहे. म्हणून आम्ही त्यांच्याकडून कामाच्या अपेक्षा करत राहतो आणि त्यांनी सदैव आमच्या पाठीशी पुढे राहा, आम्ही त्यांच्या मागे राहतो आणि हेच आम्हाला त्यांच्या अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.